राम राम मंडळी अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज आहे आमचा डे 2 आणि आम्ही आलोय शिमलाला. तर तुम्ही डे 1चा जर व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा. डे 1 मध्ये मोस्टली ट्रॅव्हलच होतं जास्त करून. सो आम्ही नाशिकवरनं पुणेवरनं दिल्लीची फ्लाईट, नाशिकवरनं मुंबईवरनं दिल्लीची फ्लाईट, दिल्लीवरनं शिमलाला आम्ही ट्रॅव्हल्सने आलो. ट्रॅव्हल्सवरनं काल आम्ही ज्यांच्या थ्रू ते पॅकेज बुक केलंय त्यांची बाईक होती, त्यांची टेम्पो होती, टेम्पो ट्रॅव्हलर. त्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आम्ही सगळे सोबत बसून आलो होतो इथे होमस्टेला. खूप भारी होमस्टे होतं, जेवण बिवण सगळं टकाटक. तर आम्ही आता आहे सांगलामध्ये आणि सांगलामधनं थांबून सगळं निघून सगळं जेवण बिवण आता सगळं नाश्ता विष्टा करून. सो आम्ही जे थांबलो होतो त्याचं नाव नेगी कॉटेज आहे आणि खूप भारी त्यांची सुविधा होती, सगळ्या गोष्टी होत्या. गरम पाणी होतं सगळ्यात महत्त्वाचं. आणि बाजूचा नजारा तर तुम्ही बघू शकता कसा आहे. कडक व्ह्यू आहे बॅक साईडला, फ्रंट साईडला सगळीकडे झाडं निवान, काय झाडी काय डोंगर सगळं कडक. तर आता आम्ही चाललो आहे नाकोला. डे 2 आमचं स्टार्ट झालं आहे आणि डे 2 मध्ये नाकोला सगळी गँग आमची निघाली. सो जाऊया आता. सरजी थैंक्स अ लॉट. नेगी कॉटेज अगर आप आए तो पक्का आना. ठीक है, थैंक यू. यस चलो, थैंक यू. छोटू बाय बाय करो, बाय. छोटू गेला पळून. चला तर आता जाऊया पुढच्या प्रवासाकडे. हा काय व्ह्यू आहे. ही आमची गँग आहे पुढे. ये हसीवा खुला आसमां हम आ गए कहा. हाय काय हा, एक मिनिट थांब. सिनेमॅटिक ओके. तू ये ना. अच्छा सरळ असतं का त्याच्यामध्ये? ओके थांब. जवळ आला का पप्पी घ्यायची. चला 1 2 3. वा आलिंगन. चला पांचट रील स्टार. बाय. नमस्ते. सकाळी झाडांना कडक पाणी. हा पाणी मारताय. कडक म्हणजे कडक माहोल आहे असं. गोमाता हा आहे पण मस्त आहे रे. जो भी आहे मस्त आहे. चला आता इथून आपल्याला कुठे जायचं आहे? नाकोला बोलला ना तो. नाव पण लक्षात राहत नाही राव. आम्ही जे मेंटर आहेत आमचे अलीबाई ते आम्हाला सांगतात कुठे जायचं कुठे नाही. आणि इकडे जर तुम्ही आलं तर आय वुड प्रिफर की तुम्ही कोणाच्या थ्रूच या. बिकॉज इथले नावं भयानक अवघड आहे आणि रस्ते तर सगळ्यात भयानक आहे. आणि मी म्हणतो कधी तुम्ही तुमचा प्लॅन बघू नका. आपल्याला लोकेशन कोणत्या जायचंय. हा डायरेक्ट चला अनप्लॅन. आमच्यातलं एकालाच माहित होतं कुठे जायचंय, बाकी 7 जण फक्त फॉलो करताय. चलते रहो, बिग बॉस कहते हैं आगे बढ़ो. चलो अभी प्रवास चालू करते हैं और जाते हैं. गाड़ी काय अपना टेम्पो ट्रॅव्हलर काय बाय. टेम्पो ट्रॅव्हलर सेट, बैक सेट. उस्ताद जी चला जाए. उस्ताद जी ऑन एकदम. एक प्यार का नगमा है. वाह है जिंदगी और कुछ भी नहीं. गाड़ी आली. तेरी मेरी कहानी है. हेलो गुड मॉर्निंग गाइस. हेलो फ्रेंड्स चाय पी लो. हेलो फ्रेंड्स, हाउ आर यू फीलिंग सचिन? Day 1 was difficult. Day 1 was lost. Yes, एक दिन तेरा ट्रिप का कैंसिल हो गया. चाय भी लेके आ गया. जा जल्दी जा. ये धंधे छोड़ देना. अभी कितने दिन करेगा ये सब? जगह छोड़ दो. भाभी जी हैप्पी बर्थडे.
चिटकुल। उस्ताद जी, हाँ जी, मेरे पीछे बोलो। मंडली मंडली, हम लोग आ गए चिटकुल। चिटकुल। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। ये एक नंबर जागा आहे भाई, एक नंबर, जबरदस्त. बघावं आणि बघतच राहावं. अरे अरे भाई, झाडी काय डोंगर, एकदम कडक. जरा गॉगल बिगल घालावा जरा कडक. 99 रुपये सैफ अली खान कडक. गॉगल कसा दिसतो मला? मन भारी दिसतो. रेबॉनचा गॉगल आहे, रेबॉन. काय वाटतं रेबॉनचा गॉगल? तुझा पण रेबॉनचा आहे? नाही 100चा आहे भाऊ माझा. सैफ अली खान 99. पण भाई तुम्हाला सांगतो, बाकी काही असू दे, सैफ अली खानचा असू द्या नाही तर रेबे जे काय असेल ते, व्ह्यू म्हणजे व्ह्यू. नादच खुळा डायरेक्ट, म्हणजे पाप, डोळ्याचे पापणच फुलतील. काय झाडी, काय डोंगर, कडक. चिटकुल, हियर वी कम. तर मंडळी, जोरदार फोटो सेशन झालंय. व्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल, फोटो पण तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम वरती दिसूनच जातील. आता इथून आम्हाला जायचंय चायनाच्या बॉर्डरवरती. इथून आम्ही पुढे जाऊ. सगळे आता नदी किनारे मस्त एन्जॉय केलाय. सगळ्यात भारी गोष्ट जी मला आवडली इथे, की ती नदी किनारे एवढं थंड वातावरणात आता आम्हाला चहा भेटणार आहे. इथे समोर जर तुम्ही दिसत बघत असाल, आमची गाडी लावली त्याच्या समोरच साबजी बोलले चहा भेटतो. उस्ताद बोलले आमचे. आता इथून जाऊया आम्ही चहा प्यायला. तोपर्यंत तुम्ही परत एकदा नजारा एन्जॉय करा. तर मंडळी, कडक कडक रील झाले. आता चहाला जायचंय. केव्हापासून म्हणतोय जाऊ जाऊ जाऊ, पण आमचे काही फोटो संपत नाही. सो आता जाऊया आता फोटो काढायला. आता मी तुम्हाला नदीचा व्ह्यू दाखवतो. नदी दाखवली नव्हती मी तुम्हाला. आणि मजाक नाही, पाणी इतकं गार आहे, कडक गार पाणी, काहीच विषय नाही. चला तर आता जाऊया चहा प्यायला. अब पीते हैं पहाड़ों में चाय. आखरी राबे की आखरी चाय. सॉरी, पियो पियो जल्दी पियो. भाई ये तेरे आंखों क्या हो रहे भाई? काय चाय बुक्की टेंगुड़ वाले. चाय बढ़िया है, देखते हैं अभी पी के. बहुत बढ़िया है. ओह, खतरनाक चाय रे. थंडी का मौसम है, इसलिए तुम्ही काय करा, हॉटेल लोकेशन चिटकुलच्या इथे शिरोमणी माता मंदिरच्या समोर जे साधं दुकान आहे, ते तुम्हाला कडक चहा भेटेल. एक नंबर नक्की आहे. सो मंडळी, आम्ही आलोय आता सेकंड लाईन ऑफ डिफेन्सच्या इथे. ही आहे इंडो टिबेटियन बॉर्डर, आणि इथून पुढे गेल्यानंतर डायरेक्ट चायनाची बॉर्डर चालू होते. सो आम्ही आता तिथे जस्ट बघायला आलो होतो. तिथे आता बघून इथे सगळं फोटो वगैरे काढताय. आणि मागे जर तुम्ही इथे बघाल, तिथे आर्मीचे कॅम्पेन असतात, आणि त्यांनी तेच आम्हाला सांगितलं की याच्या पुढे आपल्याला जायला जास्त काही ते विषय नाही, जाण्यात काही मजा नाही. तुम्ही बघू शकता इथे. तो इधर से हम लोग अभी कल्टी मारेंगे और जाएंगे हम लोग चाय पीने के लिए.
तर इथून पुढे जायला आपल्याला अलाउड नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर ही आहे सेकंड लाईन ऑफ डिफेन्स, हिच्या पुढे आहे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. ह्याच्या पुढे जायला अलाउड नाही. सो इथे भरपूर सारे लोक फोटो काढतात मस्त. हे बघा इथे लिहिलेलं आहे सेकंड लाईन आहे तरी वेलकम टू नगस्ती पोस्ट. इथे मागे जे आपले आर्मीचे सिपाही आहे त्यांच्याशी मी बोललो, ते मला म्हणत होते याच्या पुढे जायला अलाउड नाही. याच्या पुढे जवळपास 60 किलोमीटरची इंडिया आणि तिबेटियन बॉर्डरच्या मधली जागा आहे, तिथे सिव्हिलियन्सला अलाउड नाही आहे. बट हे जवळपास चिटकुल जे आहे ते आपलं लास्ट स्पॉट आहे इंडिया बॉर्डरवरनं ट्रॅव्हल करण्यासाठी. चला तर मग आता जाऊया, चहा वगैरे मारूया जरा, पद्धतशीर नजारे तर एन्जॉय केलीच आहे. आता जाऊया थोडंसं पुढे. काय रे फोटो काढायला अलाउड नाही? अरे मित्रा कसं इकडे काय करतो? इकडे असंच फिरायला शेवटची बॉर्डर दाखवली, सगळं दाखवलं. मी त्यांच्याशी पण बोललो, काय म्हणले आर्मी ऑफिसर. एक नंबर जागा आहे, भारी आहे, काहीच विषय नाही. लोक म्हणतात डिसेंबर मध्ये या जानेवारी मध्ये काय नाही, कधी पण या, एनी टाइम. आपलं स्वित्झर्लंड आहे इंडियाचं कडाक. ये तिकडे आपण चहा प्यायला जाऊ. नाही तिथे अलाउड नाही फोटो काढायला. चला ग्रुप फोटो घेऊया. चला भाई फोटो 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 काढू, नाही तर मला कल्टी मारतील लोक. तर मंडळी आता आपण आलोय एका मंदिरात, जे की दुर्गा माताचं मंदिर आहे. आणि हे मंदिर तर चिटकुलचं लोकल मंदिर आहे. सो आता आम्ही तिथे आलोय. चला जाऊया आपण मध्ये, फास्ट मध्ये.
ये मंदिर कब खुला होता है? अच्छा बंद है अभी। आपको ले सकते हो? कब कब खुलेगा? नवरात्र में। और ये नॉर्मल टाइम में नहीं खुलता? अच्छा, तो नवरात्र में ही इसको खुलेगा। ओके। ये शिरोमणि माता का मंदिर है ना? हाँ, लेकिन ये दुर्गा माता का अवतार है ना? अच्छा, ओके। हम लोग महाराष्ट्र से। हाँ, थँक्यू। तर मित्रांनो, मला पण माहित नव्हतं, मी लोकल्सला विचारून ते सांगितलं तुम्हाला की हे मंदिरचं जे दुर्गा माता जे सॉरी हे मंदिर जे आहे ते फक्त नवरात्रमध्ये ओपन होतं आणि बाकीच्या टाइमला हे बंद असतं। तर मंडळी, आता एक आम्ही जस्ट मध्ये आलो तेव्हा बघितलं की मंदिर बंद आहे, बट मंदिराचं आम्ही बाहेरून दर्शन घेऊ आणि मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू करू। सो मला हे मंदिर खूप भारी वाटलं आणि इथले लोकल पण सांगत होते शिरोमणी माताचं मंदिर आहे। शिरोमणी माता हे एक दुर्गा माताचा अवतार होता। तर आता इथून आम्ही मंदिराच्या बाहेरून पुढचा प्रवासाला सुरुवात करू आणि जाऊया पुढे। तर मंडळी, तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं नक्की सांगा। बिकॉज ते नवरात्रामध्ये ओपन असतं त्याच्यामुळे मध्ये जाऊ नाही शकलो, बट मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं। आणि हिमाचल प्रदेशमध्ये चिटकुल नावाची जी जागा आहे तिचे बाकीचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा। मी बाकीचे व्लॉग्स अपलोड केले। आम्ही 7 डेज हिमाचल प्रदेशमध्येच आहे, तर 7 डेज वेगवेगळ्या जागेवर जाणार आहे आणि सगळ्या जागेचे व्हिडिओज मी टाकले आमच्या चॅनलवरती, तर प्लीज नक्की बघा। तर मंडळी, आजचं झालं आहे आपलं चिटकुल आणि चिटकुलचं मार्केटमध्ये आम्ही आत्ताच एक जेवण केलं मस्तपैकी, बिकॉज भूक खूप लागली होती। आता वाजले जवळपास 3-3:30 आणि आम्ही आता चाललो आहे इथून चिटकुलवरनं नाकोला। 4.5 ते 5 तासाची जर्नी आहे नाकोला। तिथे जाऊ आणि मग तिथे आजचा स्टे होणार आहे, त्याच्या म्हणजे डे 2 आपला आज संपणार आहे। आणि डे 2 झाल्यानंतर आता उद्या नाको तुम्हाला मी दाखवेल डे 3 मध्ये। बघायला विसरू नका आपला ब्लॉग। तिथला जेवढे पण आपले बाकीचे स्पॉट्स आहे, आम्ही 7 दिवस आहे इथे, तर 7 दिवसात जे जे काही असेल ते सगळे कव्हर करेल। तुम्ही नक्की ते सगळे बघा आणि एन्जॉय करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र।